इथे राज्यनाट्य स्पर्धेत केलं होतं आणि अहेरीच्या कॉलेजमध्ये सुद्धा केलं होतं. तर हे नाटक सत्य घटनेवर आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानोरा तालुक्यात एक मेंढा लेखा नावाचं गाव आहे. मेंढा नाव आहे त्या गावाचं, ऐकलंय? हां, त्या मेंढा लेखा गावाची ती स्टोरी आहे. तर त्या गावानी साधारण 30-35 वर्षापूर्वीपासून एका म्हणजे विनोबा भावेंच्या एका प्रिन्सिपलच्या आधारावर आपल्या गावामध्ये आमच्या गावात आम्हीच सरकार असं त्यांचं घोषवाक्य आहे. ते पूर्ण वाक्य असं आहे की दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. तर त्याचा जो आम्हीच सरकारवाला पार्ट आहे तोच गोंडीमध्ये आहे. मावा नाटे माटे सरकार, म्हणजे आमच्या गावात आम्हीच सरकार, हे आमच्या नाटकाचं टायटल आहे. त्या गावानी आमच्या गावात आम्हीच सरकार हे जे आहे या पद्धतीने त्यांची 30 वर्षापासून कामं चालतात सगळे, की गावातले सगळे निर्णय ग्रामसभेमध्ये घेतले जातात. गावाची ग्रामसभा हा कन्सेप्ट जेव्हा भारतीय कोणत्याही कायद्यात नव्हता. आपल्या इकडे ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीची असते. की ग्रामपंचायत जर गटग्रामपंचायत असेल तर त्या 3-4 गावांची मिळून ग्रामसभा होते. मेंढाची फक्त त्यांची गटग्रामपंचायतच आहे. लेखा, मेंढा आणि कनारटोला अशा 3 गावांची ग्रामपंचायत आहे. तर त्या मेंढा गावाची स्वतंत्र ग्रामसभा ते घेतात आणि गावातले निर्णय गावात घेतात. आणि मग ते टेस्ट करण्याकरता की बा आपल्या गावात आम्हीच सरकार आहोत म्हणजे काय हे करण्याकरता त्यांनी काही प्रयोग केले. ते प्रयोगच आम्ही त्या ह्याच्या स्टोरीमध्ये दाखवले आहेत. तसं त्यांनी लोकांच्या सहभागातून जे पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी, सहभागी लोकतंत्र, आपल्या इथे प्रातिनिधिक लोकतंत्र आहे आपल्या देशामध्ये, की आपण निवडून देतो, तो आपल्या वतीने जिथे बोलतो, ते तसं नाही आहे त्यांचं. तुमचे मुद्दे तुम्हीच गावात, म्हणजे गावातही ग्रामपंचायतीत आपण निवडून देतो की नाही, आणि मग आपले प्रतिनिधी आपलं काम पाहतात. तर त्यांच्या इथे तसं नाही आहे. त्यांच्या गावातच ते सगळे बसूनच सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात आणि त्याच्यात खूप मोठे मोठे निर्णय घेतले. आपण त्याच्यावर लागल्यास स्वतंत्रपणे कधी आपण बोलू, फार मोठा विषय आहे. तुम्हाला थोडक्यात त्याची ओळख अशा पद्धतीने आम्ही करून दिली. आणि आम्ही आज इकडे अहेरीला चाललो आहे. ते आमचे कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे आहेत. हे प्राध्यापक SP कॉलेजला होते राज्यशास्त्राचे. त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं मागेच, म्हणजे आता तो त्यांचं रिटायरमेंटचं एज होऊन गेलं आहे. पण मी रिटायर झालो, माझ्यापेक्षा ते त्यांनी ज्येष्ठ आहेत. पण त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं होतं. ते कामगार संघटनांचं काम पाहतात. तर आपल्या इथे अंगणवाडी आणि आशा वर्करचे जे संघटना आहे त्याचं मोठं काम आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मिळून साधारण 5,000 अंगणवाडी वर्कर्सची यांची युनियन आहे. त्याच्या माध्यमातूनच आत्ताही आम्ही जे चाललो, मागच्या वर्षी भांगरागडला अंगणवाडीवाल्यांचा एक मेळावा, तो जो संगम आहे त्या संगमाच्या तिथे आम्ही घेतला होता. मग ते पोलिसांनी आमच्यावर केसेस केल्या. त्या केसचा संदर्भ अहेरीच्या कोर्टात आज आम्हाला जायचं.